नमस्कार. विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. कवी हा जन्मताच कवी नसतो, तो परिस्थिती व समाजात चाललेल्या घडामोडीवर निर्माण होतो. आज बरेच कवी अंतर्मनातून कविता लिहित असले तरी त्यांनी कवितेचा दर्जा दाखवून दिला पाहिजे. कवितेला सामाजिक भान हवे, कारण साहित्य समाजाचा आरसा आहे. त्यासाठी कवींनी सामाजिक व्यसनमुक्ती आदी विषयावर कविता लिहून समाजात आदराचे स्थान निर्माण करायला हवे, असे मत ज्येष्ठ कवी अशोक बैठे यांनी व्यक्त केले. कोल्हापूर येथे विद्याभवन मुख्याध्यापक संघाच्या सभागृहात भारतीय साहित्य मंडळ महाराष्ट्र राज्य व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय लेखणी मराठी साहित्य संमेलनात अध्यक्षपदावरून बोलताना अशोक बैठे यांनी वरील मत व्यक्त केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सिने अभिनेत्री अदिती शारंगधर म्हणाले की साहित्यातून चांगल्या समाजाची निर्मिती करण्यासाठी वाव मिळतो. साहित्य माणसाला घडवते, तेव्हा प्रत्येक लेखक व कवींनी चांगले लिखाण करून समाजाला योग्य दिशा दाखवावी, असे सांगून या संमेलनास शुभेच्छा व्यक्त केल्या. स्वागत व प्रास्ताविक करताना साहित्य मंडळाचे अध्यक्ष सुरेश सक्ते म्हणाले की आजच्या धावपळीच्या जगात साहित्य संमेलनातून समाधान मिळावे, त्याचबरोबर समाज व्यसनमुक्त व्हावा यासाठी या संमेलनाचे आयोजन केले असल्याचे सांगितले. प्रारंभी सकाळी ग्रंथदिंडी काढण्यात आली, त्यानंतर रोपाला पाणी घालून संमेलनाची सुरुवात करण्यात आली. यावेळी सतीश कांबळे पुणे, सुजाता जाधव ठाणे, अनुजा सोळंके कराड, वृषाली टकले रत्नागिरी, माणिक नागावे कुरुंदवाड, निंबा कुंभार जळगाव, वंदना निकाडे चंद्रपूर, स्वप्नजा गाडगे कोल्हापूर यांना साहित्यरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करून गौरवण्यात आले. दुसऱ्या सत्रात परिसंवाद कार्यक्रमात प्रकाश मोरे यांनी नशामुक्त जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने कोणती व कशी काळजी घ्यावी याबद्दल माहिती सांगितली. त्यानंतर तिसऱ्या सत्रात वंदना निकाडे यांच्या अध्यक्षतेखाली खुले व संचित कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रिताचे कवी संमेलन पार पडले. या दोन्ही कवी संमेलनात सर्वच कवी व कवयित्रींनी एकापेक्षा एक अशा विविध विषयावर कविता सादर करून या संमेलनाला रंगत आणली. मित्रहो, विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून, लाईक करून, शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. विचारांचा तारा न्यूजसाठी कोल्हापूरहून रंगराव बन्ने, बारवाड. पाहून त्याचा हरकत होतो बा. त्याला फक्त आता पीक आणि तीच दिसू लागली. त्याला फक्त आता पीक आणि तीच दिसू लागली. काम करतानाही पण त्याला तीच भासू लागली. काम करतानाही त्याला तीच भासू लागली. पिकासोबतच त्यात आता तणही माजू लागले. पिकासोबत त्यात आता तणही माजू लागले. हिरव्या भाजीत लई ताकद आहे. अहो, हिरव्या भाजीत लई ताकद आहे. कच्च्या भाज्या खाऊन थोडं कमी ठेवून निरोगी मी होणार आहे. ज्वारीची भाकरी लई गोड आहे. ज्वारीची भाकरी लई गोड आहे. बायकोचा हात तिथं फिरल्याला आहे. अरे भाकरीवरी कांदा, कांद्याजवळ लसूण, भाकरीवरी कांदा, कांद्याजवळ लसूण, हृदय रोग पळणार आहे. हिरवी लोकांचं उधार मायनार, पण फुकटची करतोय लाखांची बात. या व्यसनानं केला या माझा घात. या व्यसनानं केला या माझा घात. या व्यसनानं केला या माझा घात. बायकोला केली या लंकेची पार्वती, वनवास आलाय पोरांच्या माथी. बायकोला केली या लंकेची पार्वती, वनवास आला या पोरांच्या माथी. नुसता तर रांधून खात्यात भात. या व्यसनानं केला या माझा घात. या व्यसन अजून किती परीक्षा बाकी, गाठले ते उतावळे. अजून किती परीक्षा बाकी, गाठले ते उतावळे. हसत हसत सोसले ते, अजून किती सांगाव बाकी. थांब अजून शब्द घ्यायला पाहिजे होतीस, कुणाकडून तरी नजर काढून घ्यायला पाहिजे. एक तीट लावून घ्यायला पाहिजे होतीस, कुणाकडून तरी नजर काढून घ्यायला पाहिजे होतीस. पिवळ्या श्रावण साडी मधली आजची तू रूप होती. पिवळ्यास आज ज्यांनी पिवळी साडी घातली त्यांच्यासाठी नाही, मित्रासाठी. तर पिवळ्या श्रावण साडी मधली आजची तू रूपवती, खूप सारी विशेषणं ऐकून घ्यायला पाहिजे होतीस. पिवळ्या श्रावण साडी मधली आजची तू रूपवती,
खूप सारी विशेषणं ऐकून घ्यायला पाहिजे होतीस, कुणाकडून तरी नजर काढून घ्यायला पाहिजे होतीस. कपाळीचा सुवासिनीचा टिळा खूपच खुलून दिसतोय तुला. कपाळीचा सुवासिनीचा टिळा खूपच खुलून दिसतोय तुला. आज तू आरशात बघून हसायला पाहिजे. ऐकण्याची ओढ. मी साहित्यप्रेमी आहे, मी कविता लिहितो, पण मला छंद आहे, एक छोटंसं व्यसन आहे. कार्यक्रमाचं आयोजन करायचं, कवींना बोलवायचं आणि त्यांच्या कविता ऐकायच्या. कविता ऐकण्याची हौस असल्यामुळे मी कवी संमेलन गेली 26 वर्ष भरवतो. कुणाचंही कसल्याही प्रकारचं पाठबळ नसताना गेली 25 वर्ष कवी संमेलन, साहित्य संमेलन भरवणं एवढी माझ्यासाठी कसरतीची वेळ होती. परंतु पहिलं संमेलन 2000 साली आपण सांगलीमध्ये सुरू केलं. नगर वाचनालयामध्ये पहिलं संमेलन घेतलं आणि तेव्हापासून आपण या संमेलनाला दिशा देतो आहे. आपल्या संमेलनाला कविवर्य नारायण सुर्वे येऊन गेले. नारायण सुर्वेंना आपण परिवर्तन पुरस्कार दिला. राज्यातून एकाच व्यक्तीला आपण परिवर्तन पुरस्कार देतो, तो नारायण सुर्वेंना दिला. माझं भाग्य आहे की माझ्या व्यासपीठावर नारायण सुर्वे आपले येऊन गेले. त्यानंतर बाबूराव बागुल, ज्येष्ठ साहित्यिक, जे म्हणजे जेव्हा मी जात चोरली हे त्यांचं आत्मचरित्र भारतभर खळबळ माजून गेलं. ते बाबू सुंदर होते. याच्यासाठी पण भरपूर काय आहेत, सगळ्या मिटिंग्स आहेत, चर्चा आहेत, बोलणी आहेत, राबणारे हात आहेत. आणि खरं त्या सर्व लोकांना, ह्या सगळ्या मुलांना एकत्र जोडण्याचं काम शक्ती सरांनी केले. आता ह्या मुलांना जोडतात असल्या तर आता ते पूर्ण महाराष्ट्राला जोडतात. त्यांच्या सारस्वत मंडळातर्फे जोरदार आपण त्यांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये काय करूया, हातीकाली अभिनंदन करूया. असं माणसं, जोडणारी माणसं तयार होणं गरजेचं आहे. आणि तरुण पिढीसाठी एक फार मोठा आदर्श आहे की जोडणं गरजेचं असतं, तोडता येतं फार. आणि त्या रविवारी सरांना घेऊन मी विद्यापीठात देत होतो. सर बोलता बोलले की माणसं जोडता येतं, माणसं मिळवता येतात, पण ती जोडणं हे फार टिकून ठेवणं फार गरजेचं असतं. आणि खरोखर ते स्वतः ते करतात, त्यामुळे त्यांना त्याचा चांगला अनुभव आहे, असं हरकत नाही. काही वर्षांपूर्वी आमचा संपर्क आला होता नशाबंदी मंडळाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने. मला असं वाटतं 2016 साली. तेव्हा लोकांना वेगळी व्यसनं होती, आता लोकांना वेगळीच व्यसनं लागलेली आहेत. तर मला असं वाटतं की ते व्यसनांचं बदललेलं स्वरूप पाहता सर आता वेगळ्या पद्धतीने काम करायची वेळ आलेली आहे. मॅडमना पण मी मगाशी सांगत होते, मोठं होण्याच्या मागे पळता पळता लोकांना भोंदूबाबांची व्यसनं लागलेली आहेत आणि त्या व्यसनातनं आता लोकांना मुक्त करण्याची वेळ आलेली आहे. मतपरिवर्तन आणि मनपरिवर्तन हे दोन्ही करायची वेळ आलेली आहे. तर या कार्यासाठी कधीही माझी साथ लागली तर मी आहेच. आणि ह्या व्यसनमुक्ती येता येईल, हा रोग टाळण्यासाठी काय करता येईल हे योग्य पद्धतीने पोहोचवलेलंच नसतं, त्यामुळे एनलाइटनच केलं नसतं. तर तुमच्यासारख्या कलाकारांच्या माध्यमातून आपण त्यांना बाहेर काढायचा प्रयत्न करू. म्हणजे तुम्ही आलात, तुम्ही त्यांच्यासमोर तपासणी करून घेतली तर त्यांचा तुमच्यावर विश्वास असतो. गेली काही वर्ष तुम्ही बोलताय ते ऐकताय आणि म्हणून एक निर्माण झालेलं वन वे नातं असतं, तर आपण ते 2 वे करायचा प्रयत्न करूया. म्हणून अनेक खेडेगावात जाऊन आपण बायकांना घरातनं कवी संमेलनातल्या अनेक कवींना इथे आपली कला सादर करायची संधी मिळते. आणि तुम्ही म्हणालात की तुम्हाला फक्त काव्याची आवड आहे म्हणून काही गोड माणसं असतात, किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात. हे माझं भाग्य आहे. आणि या साहित्य संमेलनासाठी सुरेश भट्टांच्या 2 ओळी सांगतो. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. ही माय मराठीचं हे संमेलन भरवणारे जे सर्वे सर्वा सुरेश सकटे 8 दिवसापूर्वी घरी आले आणि अर्धा तास ते माझ्याशी बोलले. हे व्यक्तिमत्वातलं काय रसायन आहे मला माहीत नाही, पण पदरमोड करून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून कवी, लेखक, परिसंवादातले वक्ते बोलवणं
आणि हे उभं करणं हे साधं सोपं काम नाही. आणि दुसरं गंमत, एवढं भरवत असताना सुद्धा नम्रपणा किती, मी करतोय ही भावना नाही. म्हणजे 1 तास माझ्या ते घरी बसले, त्या 1 तासाच्या त्यांच्या संभाषणातून त्यांचं व्यक्तिमत्व मला आकलन झालं नाही. पण या माणसाबद्दल, सुरेश सक्सेंच्या बद्दल, मम्मा देशपांडेंची एक रचना सांगणार, माझ्या 2 विषयांना मी बसणार, कारण नंतर मी बोलणार. कोणी सांगेल व्यसन म्हणले काय? दारू. हीच आपली शोकांतिका आहे की फक्त दारूलाच आपण व्यसन मानतो. आणखी काय व्यसन आहे का विचारलं पेशंटला, तंबाखू खातो. याचा अर्थ असा की तंबाखूला ते व्यसन म्हणून मान्यच करत नाही. आपल्या समाजाचा तो एक निगेटिव्ह पॉईंट म्हणता येईल, किंवा तो एक शोकांतिका आहे आपली की दारू सोडून इतर कुठल्या गोष्टीचं व्यसन असतं हे पटतच नाही. आता ही गोष्ट तंबाखूपुरती मर्यादित राहिली असती तर एक ठीक होतं. आता जसं की मगाशी कोणी उल्लेख केला, याच्याही पुढे जाऊन आता गांजासारखी व्यसनं किंवा जी काही झोपेच्या गोळ्या किंवा कोकेन, चरस, ड्रग्स, ते पूर्वी आम्ही पुण्या मुंबईमध्ये ऐकायचो, फक्त पुण्या मुंबईतले लोक असे करतात तसे करतात. आता ते सांगली, मिरज आणि कोल्हापूर अगदी सहज उपलब्ध होते. आपल्या आजूबाजूला सुद्धा तेच चालतं. पण याच्याही पुढं जाऊन ठीक आहे, हे पण व्यसन आहे. आता मी काही गोष्टी अशा सांगणार आहे की तुम्ही म्हणाल की हे कसलं व्यसन. तर मी सुरुवातीला तुम्हाला थोडं व्यसनाबद्दलची ओळख करून देतो, व्यसनाची कारणं आणि आपण काय करू शकतो. तर ह्याच्या पुढं जाऊन व्हाईटनर स्नफिंग, पेट्रोल स्नफिंग, पेट्रोलचा वास घेणं, व्हाईटनरचा वास घेणं, आयोडेक्स, झंडूबाम हे खाणं, त्याचं सेवन करणं, झोपेच्या गोळ्या ज्या काही पेशंट्सना दिल्या जातात झोपेसाठीच्या, किंवा जी मुलं आजकाल जिमला जातात त्या जिममध्ये जाणारा व्यसन करून जो बाप मरतो आणि त्यावेळेला त्या कुटुंबाची वाताहत होते, ती जर तुम्ही पाहिली तर म्हणजे आपण समाजात राहून काय करू शकतो का, आणि आपल्या साहित्यानं कुणाचं तरी प्रबोधन करून एखादं कुटुंब वाचवू शकतो का, एवढं जरी आपल्या साहित्यातून प्रेरणा झाली तरीही आपल्या संमेलनाचं चीज झालं असं मला वाटते. त्याचं कारण असं आहे, अनेक कवींनी परिवर्तनावर आणि समाजातल्या दुःखावर लिहिलेलं असतं. गर्दीत माणसांच्या माणूस तुम्ही लक्षात. म्हणून तुम्ही ही जी मंडळी आलेली आहे, निवडलेली आहे गर्दीत माणसांच्या, त्या गर्दीतून 320मधून 28 जणांची निवड केलेली आहे. तुमची निवड झालेली आहे. येईल त्याला आम्ही घेतलेलं नाही. मग इथला एकही कवी असं सांगू दे की मी त्यांच्याशी बोललो नाही, सर्वांशी मी बोललेला. म्हणून या उद्देश असा आहे की आपल्या कवितेचा मी ग्रुपवरही टाकलं होतं की कविता सामाजिक विषयावर असावी, असल्यास आनंद होईल. कंपल्शन नाही,